नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा। आणि मी आता असं निसर्गरम्य अशा कणकवली तालुक्यातील शिवडाव या गावात, आणि या शिवडाव गावात आमची आते रावता। आतेकडे येईल असं मी निसर्गरम्य असो गाव असा। आणि या गावात की ना मस्तपैकी असो धबधबो असा, शिवडाव धबधबो। शिवडाव धबधबो वेगळो आणि सावडाव धबधबो वेगळो। शिवडाव आणि सावडाव साम्य वाटतं, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा गैरसमज होता। तर मी आता जातलोय शिवडाव गावच्या धबधब्यावर। पाऊस थोडंसं कमी असा। कुठल्याही वर्षा पर्यटन स्थळावर जाण्याआधी त्या ठिकाणची माहिती आपणाक असणं आवश्यक असा, आणि स्वतःची काळजी घेणं हे पण गरजेचं असा। कारण बऱ्याच ठिकाणी बरेचसे असे दुर्घटना झाल्याचे बरेच घटना असत। तर मी स्पेशली असं काय गेलेलं नाही शिवडाव या गावात। आता गडबड चाय घेऊया आणि जाऊया धबधब्यावर वायच बुडकी एक मारूया। कारण धबधबा म्हटल्यावर प्रत्येकाक एक वेगळोच आनंद, वेगळोच उत्साह असता की धबधब्याच्या पाण्यात मस्त की आंघोळ करायची आणि त्या पाणी आपल्या अंगावर घ्यायचा। पण काही उत्साही पर्यटक असतात ना, त्यांच्यामुळे बरेचसे असे अपघात होतात। त्याच्यामुळे स्वतःची काळजी घेऊनच मी धबधब्यावर जातलोय। आणि पाणी बघूया किती आता, आणि नंतर मग ऐसून दुपारी जेवण वगैरे आपल्या घरात जाऊचो असा। तर आता चाललोय मी शिवडाव गावच्या मस्त एक धबधब्यावर थोडंसं वाच आनंद घेऊ। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद। बऱ्याच काट्याकुट्यात आणि झाडीझुडपासून मी शोधत दिलोय धबधब्यावर। कारण भरपूर असो आतमध्ये धबधबा असा, ह्यो रस्त्याच्या भरपूर आतमध्ये असा। आणि आज थोडंसं पाऊस जास्त असल्यामुळे इकडे कोण नाही, आणि फायनली मी धबधब्यावर येलोय। एकटोच असल्यामुळे मला थोडीफार भीती वाटता। पण काय धबधब्याचा पाणी ह्या अंगार घेतल्याशिवाय हवा खाऊचा नाही असं मला वाटतं। कारण धबधबा मस्त असा आणि पहिल्याच वेळी येईल मी तर, आणि सुरक्षित असा। खाली दगड वगैरे असे काय नाही होत, मस्त की प्लेन असा ताप असा। तर थोडं वेळ धबधब्याचा पाणी अंगार घेतोय, मस्त की तो चिखल विकल असा ना दर्यात होतो, मस्त की दुकानदार थोडं वेळ पाण्याखाली उभं राहतोय। तर ह्यो असा शिवडाव गावातलो धबधबो, भरपूर असो जंगलात असो धबधबो असा ह्यो, आणि सुरक्षित असा। कारण खाली ना बघा दगड वगैरे काय नाही होत, वाटता मस्त पैकी। पाणी जास्त असा, मी आपलं वाट थोडंसं आतमध्ये जातोय आणि वाट जरा पेवतोय आणि बाहेर येतोय। वाट थोडासा पाणी अंगार घेतोय। खायच्या धबधब्यावर गेला आज शिवडावच्या धबधब्यावर येलोय। ताप इलो काय बघताय मग तुमका? धबधब्याचा आनंद घेतलाय, आणि पाण्याचा प्रवाह ना तो भरपूर जास्त असा, त्यामुळे मी मध्ये नाही गेलोय। अजून थोडा पाणी पडताना त्या ठिकाणी गेले मस्त उभं राहिलोय। तेव्हाच आम्ही थोडं उभं असलेली जाऊया घरा। मस्त की आहे ना एकदम प्लेन ताप
स्वतःची काळजी घेणं गरजेचं असा. आणि धबधबा कसला होतो बघा, मस्त वाटला, एकदम रिलॅक्स. जाऊया आता घरात, 1-2 फोटो काढूया आणि घरात जाऊया. मस्त जो दर्या तो सगळं अंगात चिकट होतो ना, तो सगळं धुपलेला होता. म्हणजे मी काय जास्त पाणी हा ना त्या ठिकाणी अजिबात जाऊक नाही आहे. कारण जास्त पाणी हा ना आता जर मानेवर वगैरे पडला ना तर त्रास होऊ शकता. त्यामुळं मी बाजूकच गेलेलो होतो आणि मस्त वाटलं एकदम फ्रेश. जाऊया आता घरात जाऊया आतेच्या. हा असा आमच्या आतेचा घर. माळीचा असा वर मस्त एक माळ असा, मस्त आजूबाजू नारळ पोपळीची झाडं असत. आता जाऊया वाज जाऊन थंड झाला तर चुलीच्या पुढ्यात जाऊन वाज बसाया, धग घेऊ. चांगलं वाज धग घेतय. मस्त की धबधब्यात भिजाणी जाय. जो पावसाळ्यासाठी जो चिखल होतो तरी असो ना, तो मस्त की झोपलेलो असा. आणि मस्त की जरा असो बुडाकलंय धबधब्यात. आणि धबधबा ना तो आड रस्त्याक असा. आणि गाडी काय जाग्यावर जाणारी नाही होती. ते जे ढोराचे राखणे होती त्यांनी सांगले गाडी काय पुढे जायत नाही. याच्या आधी जायत होती, पण आता काय जास्त पाऊस पडल्यामुळं रस्तो सगळं झोपलेलो असा. गाडी काय पुढे गेली नाही. गाडी रस्त्यावर लावल्या आणि भरपूर असा आतमध्ये घनदाट जंगल असा. त्या घनदाट जंगलातून चलत चलत मी गेलोय कसं तरी. आणि मस्त की बुडाकलोय. आणि आता चुलीच्या पुढ्यात बसलेलो असोय, धग घेऊ. संध्याकाळी ढेंगावर होती शक्यता असा, बायको गाडी घालतली. तर आता घासभर जेवतोय आणि मग आपल्या घरात निघाया. ही असा आमची आते. आणि मस्त की सर बायोगॅसवर जेवण बनवता. त्यांची 4-5 गुरा असत आणि बायोगॅसवर मस्त की जेवण बनवलेला असा. आता बरोबर जेवतोय. नको लोणचा नको मला. जेवतोय वाज पडतोय आणि मग आपले मार्गस्थ होऊया.